मी सुरेखा. आज माझं वय 45 वर्षाचं झालं आहे. गेली 20 वर्ष मी एकटीच माझं आयुष्य जगत होते. एकटी म्हणजे माझ्या आयुष्यात कोणताही पुरुष नव्हता. माझ्या नवऱ्याचं निधन सीमा अवघी 5 वर्षांची असतानाच झालं होतं. त्यानंतर मी एक सिंगल मदर म्हणून माझ्या मुलीचा, सीमाचा संपूर्ण सांभाळ केला. सुरुवातीचे दिवस फार कठीण होते. सासरच्यांनी मला आधार देण्याऐवजी जबाबदारी टाळली होती. माझी माहेरी ही परिस्थिती चांगली नव्हती. त्यामुळे मी ठरवलं की मला स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे. मी लहानपणी शिवणकाम शिकलं होतं. त्याचा आधार घेत मी घरातून छोट्या स्तरावर कपड्यांचं काम सुरू केलं. सुरुवातीला फक्त ब्लाऊज आणि पेटिकोट शिवायचे, पण हळूहळू माझा फॅशन डिझायनिंगमध्ये रस वाढला. मी रात्रंदिवस मेहनत केली. सीमाला झोपवल्यानंतर मी रात्री उशिरापर्यंत शिवणकाम करायचे. कधीकधी डोळे झोपेने मिटून येत, पण मी थांबत नव्हते. 5-6 वर्षांच्या कष्टांनंतर माझं काम गाजलं. लोकांना माझे डिझाईन आवडू लागले. मग मी एक छोटंसं दुकान घेतलं. सुरुवातीला भाडे भरणंही अवघड होतं, पण हळूहळू सगळं सुशिस्तीत झालं. 10 वर्षांच्या आत माझं दुकान शहरातील प्रतिष्ठित दुकानांमध्ये मोजलं जाऊ लागलं. आर्थिकदृष्ट्या मला कधीच अडचण नव्हती. मी एक चांगलं घर घेतलं, गाडी घेतली आणि सीमाला सर्व सुखसोयी पुरवल्या. पण या सगळ्यात माझं स्वतःचं आयुष्य कुठेतरी हरवून गेलं होतं. मी फक्त सीमासाठी जगत होते. तिचं शिक्षण, तिचं भविष्य, तिचं सुख हेच माझं ध्येय होतं. सीमा अवघी 16 वर्षांची असतानाच मी तिला उच्च शिक्षणासाठी परदेशात पाठवलं होतं. हा निर्णय घेणं माझ्यासाठी फार कठीण होतं. ती माझी एकुलती एक मुलगी, माझा आधार, माझं जगणं होती. पण मला माहीत होतं की तिच्या भविष्यासाठी हे आवश्यक आहे. तिला जाऊ देताना माझ्या डोळ्यात पाणी आलं होतं, पण मी ते दाखवलं नाही. मी तिच्यासमोर हसत राहिले. सीमा गेल्यानंतर घर रिकामं वाटायला लागलं. मी व्हिडिओ कॉलवर तिच्याशी बोलायचे. ती परदेशात खुश होती. तिचे आता नवीन मित्र झाले होते. मला समाधान वाटायचं की तिला सगळं चांगलं मिळतंय. पण कधीकधी स्वार्थीपणे वाटायचं की ती माझ्याजवळ असायला हवी होती. या 5 वर्षात मी फक्त कामात गुंतलेले राहिले. माझ्या मैत्रिणी होत्या, पण कुणाशीही फार जवळीक नव्हती. सगळेच म्हणायचे, सुरेखा तू लग्न का करत नाहीस? एकटं राहून काय मजा? पण मला कधीच असं वाटलं नाही की मला कुणाची गरज आहे. खरं तर मी माझा एकटेपणा कबूल करायला तयार नव्हते. आज सीमा 21 वर्षांची झाली होती. तिने बिझनेस मॅनेजमेंटचं शिक्षण पूर्ण केलं होतं आणि नुकतीच ती मायदेशी परतली होती. विमानतळावर तिला घेण्यासाठी मी गेले होते. इतके दिवस तिला पाहिलं नव्हतं. फक्त व्हिडिओ कॉलवर बोललो होतो. तिला पाहताच माझे डोळे भरून आले. ती किती मोठी झाली होती. लहानपणीची ती चंचल मुलगी आता एक सुशिक्षित, आत्मविश्वासी तरुणी बनली होती. सीमाने मला घट्ट मिठी मारली. ती म्हणाली, आई आई किती वेळ झाला तुला भेटून? तिच्या आवाजात भावना होत्या. मी तिला घट्ट कवटाळून धरलं. 5 वर्षांचं अंतर एका क्षणात संपून गेलं. पण यावेळी ती एकटी परतली नव्हती. तिच्यासोबत एक परदेशी तरुण आला होता, जॅक. तो सुमारे 25-27 वर्षांचा असावा. उंच, गोरा, निळे डोळे. पण सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे तो अगदी अस्खलित मराठी बोलत होता. नमस्कार आंटी. त्याने हात जोडून मला अभिवादन केलं. त्याच्या मराठीचा उच्चार अगदी शुद्ध होता. मी थोडी चकित झाले. अरे तू मराठी बोलतोस? हो आंटी. माझे बाबा भारतात राहिले होते बरीच वर्ष. त्यांनी मला मराठी शिकवली आणि सीमाकडूनही मी खूप काही शिकलो. तो हसत म्हणाला. सीमाने सांगितलं की तो तिचा परदेशातील मित्र आहे आणि भारत फिरण्यासाठी तो तिच्यासोबत आला आहे. आई, जॅक माझा खूप चांगला मित्र आहे. त्याला भारत बघायचं होतं म्हणून मी त्याला सोबत घेऊन आले. सीमाने स्पष्ट केलं. आम्ही घरी आलो. घर पाहून जॅक खूप प्रभावित झाला. वाव आंटी, किती छान घर आहे. सीमाने सांगितलं होतं, पण बघून अजून छान वाटलं, असं तो म्हणाला. आमचं घर खरंच छान होतं. माझ्या मेहनतीचं फळ होतं ते. 3 मजली इमारत, मोठी बैठक, सुंदर बाग, प्रत्येक खोलीत आधुनिक सुविधा. मी ते सगळं सीमासाठी बांधलं होतं. मी म्हणाले, बस जॅक, थोडी विश्रांती घे. प्रवासाने थकला असशील. सीमाने त्याला एक खोली दाखवली. आमचं घर मोठं असल्यामुळे अतिथींसाठी स्वतंत्र खोली होती. जॅकने त्याचं सामान तिथे ठेवलं. संध्याकाळी आम्ही 3 बैठकीत बसलो होतो. सीमा परदेशातल्या आपल्या अनुभवाबद्दल सांगत होती. तिने तिथे किती काही शिकलं, कसे नवे मित्र मिळाले, कशा प्रकारचे प्रोजेक्ट्स केले, सगळं सांगत होती. मला ते सगळं ऐकून खूप आनंद होत होता. जॅकही माझ्याशी खूप बोलत होता. त्याने विचारलं, आंटी, सीमाने मला तुमच्याबद्दल खूप सांगितलंय. तुम्ही एकट्यानेच सीमाचं संगोपन केलं, व्यवसाय उभारला. खरंच प्रेरणादायक आहे.
त्यावर मी साधेपणाने म्हणाले, तसं काही नाही, मी फक्त माझं कर्तव्य केलं. नाही आंटी, हे फार मोठं आहे. मी माझ्या बाबांना तुमच्याबद्दल नक्की सांगेन. तेही सिंगल पॅरेंट आहेत. माझ्या आईचं निधनही मी लहान असताना झालं. बाबांनी माझं खूप चांगलं संगोपन केलं आहे. आम्ही आता दोघंच आहोत. त्या रात्री जेवणानंतर सीमा थकून झोपी गेली. जॅक मात्र बाहेर बागेत बसला होता. मी त्याच्यासाठी चहा घेऊन गेले. थँक्यू आंटी, तुम्ही खरंच खूप काळजी घेता, असं तो म्हणाला. अरे, तू पाहुणा आहेस आणि सीमाचा मित्रही. आम्ही थोडा वेळ बोललो. जॅक खूप समजूतदार आणि सभ्य होता. त्याच्या बोलण्यातून त्याच्या चांगल्या संस्कारांचा परिचय होत होता. पुढच्या काही दिवसात सीमा आणि जॅक शहर फिरायला निघाले. ते ऐतिहासिक ठिकाणी गेले, म्युझियम पाहिलं, मंदिरात गेले. मी घरी त्यांच्यासाठी जेवण तयार करायचे. संध्याकाळी ते परतायचे तेव्हा त्यांच्या अनुभवाबद्दल ऐकून मला आनंद होत होता. सीमा खूप खुश होती. जॅक आणि सीमाचं नातं मैत्रीपुरतंच होतं असं मला वाटत होतं. एका आठवड्यानंतर सीमाला तिच्या नोकरीसाठी इंटरव्ह्यूला जायचं होतं. तिने एका मोठ्या कंपनीत अर्ज केला होता आणि तिला पहिल्या फेरीतच निवडलं गेलं होतं. ती आता पुढच्या प्रोसेसमध्ये व्यस्त होऊ लागली. त्यामुळे तिने जॅकची जबाबदारी माझ्यावर सोपवली. आई, तुला शहर जास्त माहिती आहे आणि तुझ्याकडे वेळही आहे. काही दिवस तूच त्याला फिरव. मला आता या नोकरीवर लक्ष द्यायचं आहे, असं तिने मला सांगितलं. मी होकार दिला. मीही घरात एकटीच असायचे. माझं कपड्यांचं दुकान होतं, पण मी आता तिथे रोज जात नव्हते. माझे विश्वासू कर्मचारी होते, जे सगळं चांगलं हाताळत होते. मी महिन्यातून 2-3 वेळा दुकानात जाऊन काम पाहायचे. त्यामुळे माझ्याकडे भरपूर वेळ होता. मग मी जॅकसोबत शहरातील विविध ठिकाणं फिरायला निघाले. पहिल्या दिवशी मी त्याला जुन्या शहरात घेऊन गेले. तिथल्या अरुंद गल्ल्या, जुनी इमारत, पारंपरिक बाजार, सगळं त्याला खूप आवडलं. आंटी, ही जुनी वास्तू पाहून किती छान वाटतंय. इथली संस्कृती, इथले लोक, सगळं किती खास आहे, असं तो उत्साहाने म्हणाला. तो प्रत्येक गोष्ट उत्सुकतेने पाहायचा, प्रश्न विचारायचा, फोटो काढायचा. त्याची उत्सुकता पाहून मलाही आनंद होत होता. आपल्या शहराबद्दल, आपल्या संस्कृतीबद्दल एखादा परदेशी एवढी आवड दाखवतो हे पाहणं छान होतं. दुसऱ्या दिवशी आम्ही एका प्रसिद्ध मंदिरात गेलो. जॅकने अतिशय श्रद्धेने दर्शन घेतलं. त्याने मंदिराच्या वास्तूबद्दल, तिथल्या परंपरेबद्दल विचारलं. मी त्याला सगळं सविस्तर सांगितलं. आंटी, तुम्ही खूप जाणकार आहात. तुमच्याशी बोलून फार चांगलं वाटतं, असं तो म्हणाला. मी हसले. तुमचं बोलणं ऐकायला फार छान वाटतं. तो माझं कौतुक करत होता. त्या काही दिवसात आम्हा दोघांमध्ये एक छान मैत्री निर्माण झाली. जॅक अतिशय बोलका आणि माणसाळू होता. तो कुठलाही विषय उचलून त्यावर बोलू शकायचा. त्याला इतिहास, संस्कृती, कला, साहित्य या सगळ्यात रस होता. मीही त्याच्याशी खुलून बोलू लागले होते. एक दिवस मी त्याला माझ्या दुकानात घेऊन गेले. तिथे नवीन कपड्यांचा स्टॉक आलेला होता. जॅकने त्यातील एक सुंदर वेस्टर्न ड्रेस माझ्यासाठी निवडला. आंटी, हा तुमच्यावर नक्की छान दिसेल. प्लीज हा घ्या. माझ्याकडून एक छोटीशी भेट. मी नकार दिला. अरे नाही जॅक, हे योग्य नाही. तू पाहुणा आहेस. पण त्याने आग्रह केला. आंटी, प्लीज नाकारू नका. तुम्ही माझ्यासाठी इतकं करताय, मला किमान एवढं तरी करू द्या. त्याच्या आग्रहामुळे मी ती भेट स्वीकारली. खरं तर मला तो ड्रेस खूपच आवडला होता. तो खूप छान होता. त्या दिवशी घरी आल्यावर मी तो ड्रेस घातला. आरशात पाहिलं तर मला स्वतःलाच ओळखू शकत नव्हते. किती दिवसांनी मी काही वेगळं परिधान केलं होतं. नेहमी मी साधी साडी किंवा सलवार कमीज घालायचे, पण आज हा ड्रेस घालून मी वेगळेच दिसत होते. सीमाने पाहिलं आणि म्हणाली, वा वाई, तू किती छान दिसतेस. जॅकने छान ड्रेस पसंत केलाय. मला खूप आनंद झाला. त्या दिवशी संध्याकाळी सीमा घरी नव्हती. तिला तिच्या मैत्रिणींसोबत बाहेर जायचं होतं. जॅक आणि मी घरीच होतो. आम्ही हॉलमध्ये बसून चहा पित होतो. जॅकने सहज विचारलं, आंटी, तुमचं आयुष्य खूप संघर्षमय गेलंय. तुम्ही कधी थकला नाहीत का? मी विचार करू लागले. थकले का? नाही, थकल्यासारखं कधी वाटलं नाही. सीमासाठी सगळं करणं हे माझं स्वप्न होतं, माझं कर्तव्य होतं. पण आंटी, स्वतःच्या स्वप्नांचं काय? तो विचारू लागला. मी हसले. माझी स्वप्न? सीमाच होती माझी स्वप्न. नाही आंटी, तुमची काही वैयक्तिक स्वप्न नसतील का? तुम्हाला काहीतरी करायचं नव्हतं का स्वतःसाठी? त्याने पुन्हा विचारलं. तो प्रश्न मला थोडा अंतर्मुख करून गेला. खरं तर मी कधीच स्वतःच्या इच्छांबद्दल विचार केला नव्हता. नेहमी सीमाचाच विचार करायची. तिला काय हवंय, तिला काय आवडेल, तिच्यासाठी काय चांगलं असेल, फक्त हेच. माझी स्वप्न? मी विचारात पडले. नाही जॅक, मला काही वेगळं करायचं नव्हतं. माझं काम होतं, सीमा होती, मला एवढंच हवं होतं.
आंटी, एक गोष्ट विचारू? तुम्ही नाराज होणार नाही ना? तो संकोचत म्हणाला. विचार ना, आपण आता मित्र आहोत. गेल्या इतक्या वर्षात तुम्हाला कधी असं वाटलं नाही का की तुम्हाला कोणाची तरी सोबत हवी आहे, एखादा जीवनसाथी? तो सावकाशपणे विचारू लागला. मी थोडी गप्प झाले. मी हा प्रश्न माझ्या मनात कधीच येऊ देत नव्हते. मी नेहमी स्वतःला सांगायचे की मला कोणाचीही गरज नाही, मी मजबूत आहे, स्वतंत्र आहे. नाही जॅक, मला असं कधी वाटलं नाही, असं मी म्हणाले. पण माझ्या आवाजात खात्री नव्हती. आंटी, मी तुमचा खूप आदर करतो, पण एक गोष्ट सांगू? जीवन म्हणजे फक्त कर्तव्य नाही. आयुष्य जगायचं असतं आपल्यासाठी, आपल्या आनंदासाठी. त्याचे शब्द माझ्या मनाला भिडले. मी आयुष्यभर सीमासाठी जगले होते. स्वतःच्या भावना, गरजा मी कधीच पुढे आणल्या नव्हत्या. पण आता काय करायचंय जॅक? आता तर वय झालंय, आयुष्य संपलं. आता नवीन सुरुवात कशी होणार? मी जरा भावूक होत म्हणाले. आंटी, वय हे फक्त एक संख्या आहे. आयुष्य कधीही संपत नाही. जोपर्यंत आपण जिवंत आहोत तोपर्यंत प्रत्येक दिवस नवीन संधी आहे, नवीन सुरुवात आहे, त्याने मला समजूतदारपणे सांगितलं. त्या रात्री मी खूप विचार केला. जॅकच्या शब्दांनी माझ्या मनात एक हालचाल निर्माण केली होती. मी आयुष्यभर स्वतःला विसरले होते. माझ्या भावना, माझ्या गरजा, माझी स्वप्न सगळं बाजूला ठेवलं होतं. खरं तर मला एकटेपणा जाणवत होता. रात्री झोपताना, पहाटे उठताना कधीकधी अचानक तो एकटेपणा रेंगाळून यायचा. पण मी तो कबूल करायला तयार नव्हते. मी स्वतःला सांगायचे की हे नैसर्गिक आहे, हेच जीवन आहे. पण आता जॅकने माझ्या मनातल्या त्या दडपलेल्या भावना बाहेर काढल्या होत्या. पुढच्या आठवड्यात सीमाला तिची नोकरी मिळाली. ती खूप खुश होती. मोठी कंपनी, चांगलं पॅकेज, आव्हानात्मक काम, सगळं तिला मिळालं होतं. तिने त्याच दिवसापासून कामाला सुरुवात केली. आता सीमा सकाळी लवकर निघायची आणि रात्री उशिरा यायची. कधीकधी तर तिला रात्री जेवणाचाही वेळ मिळत नसायचा. ती थकलेली घरी यायची आणि लगेच झोपी जायची. तिच्या नवीन जीवनात ती पूर्णपणे गुंतली होती. जॅक आणि मी आता बहुतेक एकटीच असायचो. सकाळी नाश्त्याची तयारी करायचो, दिवसभर घराची कामं करायचो, संध्याकाळी एकत्र चहा पीत बोलायचो. हळूहळू ही एक सवय बनत चालली होती. जॅक घरकामात मला मदत करायला लागला होता. भाज्या चिरायचा, जेवणाची तयारी करायचा, बागेत पाणीही घालायचा. सुरुवातीला मी म्हणाले, अरे जॅक, तू पाहुणा आहेस, हे सगळं तुला करायची गरज नाही. पण तो म्हणाला, आंटी, मी आता तुमच्या घरातला एक सदस्य आहे आणि घरातल्या कामात मदत करणं हे स्वाभाविक आहे. त्याची ही वृत्ती मला खूप आवडली होती. तो फक्त बोलून नाही तर कृतीनेही दाखवत होता की तो किती समजूतदार आहे. एका दिवशी मी स्वयंपाकघरात जेवण बनवत होते आणि जॅक माझ्या मदतीला बसला होता. तो भाज्या कापत होता. अचानक चाकूने त्याच्या बोटाला लागलं आणि रक्त वाहू लागलं. अरे देवा, मी घाबरले. लगेचच प्रथमोपचार पेटी आणली. त्याच्या बोटाला औषध लावलं, पट्टी बांधली. आंटी, इतकं घाबरू नका, किरकोळ जखम आहे, असं तो हसतच म्हणाला. जॅक, काळजी घेऊन काम करायला हवं ना? बघ किती रक्त आलंय, मी चिंतेने म्हणाले. तुमची काळजी पाहून छान वाटतंय आंटी. त्या क्षणी मला त्याच्याबद्दल आणखी जवळीक वाटली. तो फक्त सीमाचा मित्र नव्हता, तर माझ्यासाठीही तो एक विशेष व्यक्ती बनत चालला होता. काही दिवसांनी सीमाला तिच्या कंपनीकडून दुसऱ्या शहरात एका प्रोजेक्टसाठी जावं लागलं. ती 1 महिन्यासाठी जाणार होती. आई, मला जावंच लागेल. हा एक महत्त्वाचा प्रोजेक्ट आहे, माझ्या करिअरसाठी खूप महत्त्वाचा आहे, तिने मला समजावून सांगितलं. हो बेटा, जा, तुझ्या कामावर लक्ष दे, इथे सगळं ठीक आहे, असं मी म्हणाले. पण आई, जॅक किती आहे, त्याचं काय? तिने मला विचारलं. अरे, त्याची काळजी मी घेईन, तू निवांतपणे जा, असं मी सांगितलं. आंटी, मी परत जाऊ का माझ्या देशात? तुम्हाला उगाच त्रास? जॅकने विचारलं. नाही जॅक, तू इथेच राहा, तुझ्यामुळे मला चांगलं वाटतंय, घर रिकामं वाटत नाही, मी प्रामाणिकपणे म्हणाले. सीमा गेली. आता घरात फक्त जॅक आणि मी होतो. आमचा दिनक्रम आता अधिक मिळता जुळता झाला होता. सकाळी दोघंही उठायचो, एकत्र नाश्ता करायचो, मग मी घरकाम करायची आणि जॅक माझ्या मदतीला असायचा. दुपारी आम्ही एकत्र जेवायचो. जॅक खूप छान कथा सांगायचा, त्याच्या देशातल्या, त्याच्या आयुष्यातल्या, त्याच्या अनुभवाच्या गोष्टी. मलाही ते ऐकायला आवडायचं. संध्याकाळी आम्ही बागेत बसून चहा पीत बोलायचो. कधीकधी 1-2 तास असेच बोलत राहायचो, आयुष्याबद्दल, जगाबद्दल, स्वप्नांबद्दल आणि अनुभवांबद्दल. एके दिवशी जॅकने विचारलं, आंटी, तुमच्या नवऱ्याबद्दल सांगाल? जर वाईट वाटणार नसेल तरच. मी थोडी गप्प झाले. त्यांच्याबद्दल बोलायला मला नेहमीच कठीण जायचं, पण जॅकसोबत बोलणं सोपं होतं. माझा नवरा खूप चांगला होता.
प्रेमळ, काळजीवाहू. पण दुर्दैवाने त्यांचं अपघातात निधन झालं. मला खूप वाईट वाटतंय आंटी, तो सहानुभूतीने म्हणाला. ते जुने दिवस आहेत जॅक. आता त्यांची आठवण येते पण वेदना नाही. आयुष्य फार पुढे गेले. तुम्ही खूप मजबूत आहात आंटी. सगळं सांभाळलं एकट्यानं. त्याने माझं कौतुक केलं. मजबूत नाही जॅक, फक्त जगण्याचा कुठला पर्याय नव्हता. सीमा होती, तिच्यासाठी जगावं लागलं. पण आता सीमा मोठी झाली, स्वतंत्र झाली. आता तुमचं काय? त्याने विचारलं. हा प्रश्न मला विचार करायला लावणारा होता. खरंच आता माझं काय? सीमाचं आयुष्य तिच्या मार्गावर लागलंय, पण आता माझं काय? त्या रात्री जॅक आणि मी जेवण करून हॉलमध्ये बसलो होतो. टीव्हीवर एक जुनं गाणं चालू झालं, एक रोमॅन्टिक गाणं. जॅकने विचारलं, आंटी तुम्हाला जुनी गाणी आवडतात का? मी म्हणाले, हो खूप आवडतात. या गाण्यात एक भावना असते, एक खोली असते. तुम्ही नाचता का कधी? त्याने अचानक विचारलं. मी हसले. नाचणार? मी नाही. बरीच वर्ष झाली. चला ना एक डान्स करूयात. नाही रे जॅक, आता वय झाले. आता डान्स कसा होईल? आंटी प्लीज, फक्त एक गाणं, तुम्हाला छान वाटेल. त्याने हात पुढे केला. मी संकोचात उठले. त्याने माझा हात धरला आणि आम्ही सावकाश नाचू लागलो. किती वर्ष झाले होते असं काही करायला. सुरुवातीला मला खूप वेगळं वाटत होतं, पण हळूहळू मला आनंद वाटू लागला. जॅक खूप आदराने, सभ्यपणे नाचत होता. त्याच्या डोळ्यात माझ्याबद्दल आदर होता, स्नेह होता. गाणं संपलं आणि आम्ही बसलो. माझं हृदय जोरजोरात धडधडत होतं. हे फक्त नाचल्यामुळं होतं की काही वेगळंच कारण होतं हे मला समजत नव्हतं. जॅक म्हणाला, थँक्यू आंटी, मला खूप छान वाटलं. आणि मलाही, मी हसत म्हणाले. त्या रात्री मला झोप लागली नाही. मनात विचारांचा गोंधळ चालू होता. जॅक माझ्याबद्दल काय विचार करतोय? मी त्याच्याबद्दल काय विचार करते? हे सगळं काय चाललंय? मी स्वतःलाच समजावून सांगितलं. सुरेखा, तू काय विचार करतेस? जॅक तुझ्यापेक्षा किती लहान आहे. तो सीमाचा मित्र आहे. तू त्याच्या आईसारखी आहेस. असे विचार करणं चुकीचं आहे. पण माझं मन ऐकत नव्हतं. मला सारखी जॅकची आठवण येत होती. त्याचं हसणं, त्याचं बोलणं, त्याची काळजी, सगळं. पुढचे काही दिवस मी जॅकला टाळू लागले. मी त्याच्याशी जास्त बोलत नव्हते. एकत्र वेळ घालवायचा प्रयत्न करत नव्हते. जॅकलाही हे लक्षात आलं. एके दिवशी त्याने सरळ विचारलं, आंटी तुम्ही माझ्यापासून दूर का जाताय? मी काही चुकी केली का? नाही जॅक, असं काही नाही. मी टाळाटाळ केली. आंटी प्लीज सांगा, तुम्ही माझ्याशी खुलून बोलू शकतात. त्याने आग्रह केला. मी खोल श्वास घेतला व म्हणाले, जॅक मला काही विचार येत आहेत, चुकीचे विचार. मला वाटतंय की मी तुझ्याशी जास्त जवळ होऊ लागले आणि हे चुकीचं आहे. तू माझ्यापेक्षा किती लहान आहेस. तू सीमाचा मित्र आहेस. जॅक शांतपणे ऐकत होता. मग तो म्हणाला, आंटी प्रेमाला वय नसतं, भावनांना वय नसतं. जर तुम्हाला माझ्याबद्दल काहीतरी वाटतंय तर त्यात चुकीचं काहीही नाही. पण जॅक, मी बोलतच होते तेवढ्यात तो म्हणाला, आंटी मलाही तुमच्याबद्दल काहीतरी वाटतंय. तुमची काळजी, तुमचा समजूतदारपणा आणि तुमचं व्यक्तिमत्व सगळं मला आवडतंय. पण मी हे तुम्हाला सांगणार नव्हतो कारण मला वाटलं तुम्ही चुकीचं समजाल. त्याने प्रामाणिकपणे त्याच्या भावना सांगितल्या. पण मी आवाक झाले. जॅक तू काय बोलतोयस ते समजतंय का? आपण? हो आंटी, मला नीट समजले आणि मी हे फक्त भावनेत बोलत नाहीये. मी खूप विचार केलाय, असं तो म्हणाला. आम्ही दोघांनी एकमेकांकडे पाहिलं. त्या क्षणी खूप काही अव्यक्त बोललं गेलं. पुढच्या दिवशी जॅकने मला त्याच्या खोलीत बोलावलं. त्याच्या चेहऱ्यावर गांभीर्य होतं. आंटी मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय, एक सत्य जे मी आतापर्यंत लपवलंय. त्याचं बोलणं ऐकून मी घाबरले. काय झालंय जॅक? सगळं ठीक आहे ना? हो सगळं ठीक आहे, पण एक गोष्ट मी तुम्हाला सांगितली नाही. मी इथे तुमच्यासाठी नाही तर माझ्या बाबांसाठी आलो आहे. मी गोंधळून त्याच्याकडे पाहिलं. तुझ्या बाबांसाठी म्हणजे? माझे बाबा गेली 15 वर्ष एकटे आहेत. माझ्या आईच्या निधनानंतर त्यांनी पुन्हा लग्न केलं नाही. ते आपलं संपूर्ण आयुष्य माझ्यासाठी जगलेत. मला उत्तम शिक्षण दिलं, चांगले संस्कार दिले, मला स्वतंत्र व्यक्ती बनवलं. आता मी मोठा झालोय, माझं आयुष्य सुरळीत आहे. पण बाबा एकटे आहेत. त्यांना कोणाची तरी सोबत हवी आहे, एक जीवनसाथी हवी आहे. मी खूप दिवस या विचारात होतो की त्यांच्यासाठी योग्य व्यक्ती कशी शोधायची. मग सीमाने तुमच्याबद्दल सांगितलं. तिने तुमचा फोटो दाखवला. मी तो फोटो बाबांना दाखवला. बाबांना तुम्ही खूप आवडलात. त्यांनी सांगितलं की त्यांना तुम्हाला भेटायचंय. जॅक सगळं मोकळेपणाने बोलून गेला होता, पण मी थक्क झाले होते. माझ्या डोळ्यांसमोर सगळं चित्र स्पष्ट होऊ लागलं. जॅक पुढे म्हणाला, मी इथे आलो ते तुम्हाला जाणून घ्यायला, तुमचं व्यक्तिमत्व समजून घ्यायला.
आणि आता मी खात्रीने सांगू शकतो की माझ्या बाबांसाठी तुमच्यापेक्षा चांगली जीवनसाथी असू शकत नाही. पण जॅक, माझं वय आणि मी तोतरू लागले. आंटी, वय महत्त्वाचं नाही. महत्त्वाचं आहे ते समजूतदारपणा, आदर आणि एकमेकांबद्दलची काळजी. तुमच्यात आणि माझ्या बाबांमध्ये हे सगळं आहे. तुम्ही दोघंही एकटे आहात. दोघांनाही जीवनसाथीची गरज आहे. त्याने मला समजावून सांगितलं. मी विचारलं, तुझे बाबा कुठे आहेत? तो म्हणाला, ती उद्या येत आहेत. सीमा त्यांना घेऊन येणार आहे. त्यावेळी माझं डोकं चक्रावू लागलं. हे सगळं इतक्या वेगाने होतंय. मी तयार आहे का? मला हे हवं आहे का? माझं मलाच समजत नव्हतं. दुसऱ्या दिवशी सीमा घरी आली. तिच्यासोबत एक व्यक्ती होती, 45च्या सुमाराची. सुसंस्कृत आणि सन्मानीय व्यक्तिमत्व, निळे डोळे, जॅकसारखा चेहरा. ते जॅकचे वडील होते. त्यांनी मला पाहिल्यावर हळू स्मित हास्य केलं. नमस्कार, मी मार्टिन, जॅकचे बाबा. ते माझ्याशी मराठीतच बोलत होते. मीही त्यांना नमस्कार केलं. माझे हात थरथरत होते, हृदय धडधडत होतं. सीमाने मला मिठी मारत सांगितलं, आई, मला माफ कर. मी हे सगळं तुला न सांगता केलं, कारण मला वाटलं की तू नकार देशील. तू आतापर्यंत फक्त माझ्यासाठी जगलीस, आता तरी स्वतःसाठी जग. मी सीमाकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात प्रेम होतं, काळजी होती. आम्ही सगळे बैठकीत बसलो. मार्टिनने सुरुवात केली. सुरेखा, जॅकने तुमच्याबद्दल खूप सांगितलंय. तुमचा संघर्ष, तुमची ताकद, तुमचं व्यक्तिमत्व, अगदी सगळं काही. मी तुमचा फोटो पाहिलाय आणि मला जाणवलं की तुम्ही खरंच वेगळे आहात. मार्टिन पुढे म्हणाला, मी 15 वर्षांपासून एकटा आहे. माझ्या पत्नीच्या निधनानंतर मी फक्त जॅकसाठी जगलो. पण आता जॅक मोठा झालाय, समजदार झालाय. मला वाटते की आता मी माझ्यासाठी काही करायला हवं, एक नवीन सुरुवात करायला हवी. ते फार भावनिक होऊन बोलत होते. त्यांचं बोलणं, त्यांचं व्यक्तिमत्व सगळं मला आवडत होतं. तरी मी म्हणाले, पण मार्टिन, हे सगळं इतक्या लवकर कसं शक्य होईल? मला वेळ लागेल हे सगळं पचवायला. त्यावर ते म्हणाले, हो, मी समजतो तुमची भावना. काही हरकत नाही, आपण वेळ घेऊ, एकमेकांना जाणून घेऊ आणि मग त्यानंतर तुम्ही निर्णय घ्या. मी तुमच्यावर कुठलाही दबाव आणत नाहीये, त्यांनी समजूतदारपणे सांगितलं. पुढचे काही दिवस मार्टिन आमच्या घरी राहिले. आम्ही खूप बोललो, एकमेकांना जाणून घेतलं. ते खूप सुसंस्कृत, शिक्षित आणि समजूतदार होते. त्यांना भारतीय संस्कृती, साहित्य, कला या सगळ्यात खूप रस होता. आम्ही एकत्र फिरायला गेलो, चित्रपट पाहिला, संगीत कार्यक्रमाला गेलो. हळूहळू आमच्यात एक आपुलकी, एक समजूतदारपणा निर्माण होऊ लागला. एका संध्याकाळी आम्ही बागेत बसलो होतो. मार्टिनने विचारलं, सुरेखा, तुम्ही खुश आहात का? तुम्हाला हे नातं हवं आहे का? मी विचार करू लागले. मी खुश होते. किती दिवसांनी मला असं वाटत होतं की मी आता खरं आयुष्य जगते. मी त्यांना होकार कळवला. मी म्हणाले, हो मार्टिन, मला तुमची सोबत हवी आहे. माझं उत्तर ऐकून त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाची लहर उसळली. त्यांनी माझा हात हातात घेतला व म्हणाले, थँक्यू सुरेखा. मी वचन देतो की मी तुम्हाला खुश ठेवेन, तुमचा आदर करेन, तुमची काळजी घेईन. त्यानंतर आमचं लग्न साध्या पद्धतीने झालं. फक्त जवळची लोकं होती. सीमा आणि जॅक आमच्या नवीन जीवनाची सुरुवात पाहून फार खुश होते. लग्नाच्या वेळी सीमा रडत होती. आई, तू खुश आहेस ना? तिने मला विचारलं. हो बेटा, मी खूप खुश आहे आणि हे सगळं तुझ्यामुळे शक्य झालंय. तू माझा विचार केलास, तुला कळलं की मलाही सोबतीची, आपुलकीची गरज आहे. तू खरंच खूप समजदार झाली आहेस बाळा. तेव्हा जॅकनेही माझा आशीर्वाद घेतला. तो भाऊक होत म्हणाला, आंटी, आता तुम्ही माझ्या आईसारखे आहात. मी तुमची काळजी घेईन. तू माझ्या मुलासारखाच आहेस जॅक. तुझ्यामुळे हे सगळं शक्य झालं. लग्नानंतर आमचं आयुष्य सुंदर झालं. मार्टिन आणि मी एकमेकांना समजून घेत, एकमेकांची काळजी घेत, एकमेकांसाठी जगू लागलो. आम्ही फिरू लागलो, नवीन गोष्टी शिकू लागलो आणि आयुष्याचा आनंद घेऊ लागलो. सीमाला लवकरच एक चांगली नोकरीची संधी परदेशात मिळाली. तीही तिथे सेटल झाली. पण आता मी एकटी नव्हते, माझ्यासोबत मार्टिन होता. जॅकही लवकरच त्याच्या देशात परतला, पण तो नियमित भेटायला यायचा. आता तो माझाही मुलगा होता. आज मला माझं आयुष्य पूर्ण वाटतंय. मला आता कळतंय की आयुष्य कधीही संपत नाही. प्रत्येक वयात, प्रत्येक टप्प्यावर नवीन सुरुवात होऊ शकते. नवी स्वप्न बघितली की नवा प्रवास सुरू होतो. मी आता फक्त आई नाही, फक्त व्यावसायिका नाही. मी एक पत्नी आहे, एक जीवनसाथी आहे. मी माझ्यासाठी जगते. आज मी आणि मार्टिन आमच्या बागेत बसलो आहोत. संध्याकाळच्या सुंदर वेळी सूर्य मावळत होता आणि आम्ही एकमेकांचे सुखदुःख वाटत होतो. मंडळी, कशी वाटली कथा? ऐकत रहा मनाचे बोल.